नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गूगल सर्च कन्सोलचा पूर्ण कोर्स सांगणार आहे। कारण गूगल सर्च कन्सोल हा तुम्ही असं समजा की हा गूगलचा एक भाऊच आहे। कारण हा तुम्ही तुमच्या वेबसाईटची जी स्ट्रेंथ आहे किंवा तुमच्या वेबसाईटची जी म्हणजे वीकनेस असेल, स्ट्रेंथ असेल की तुमच्या वेबसाईटचा जो हेल्दीपणा आहे, हे सर्व रिझल्ट हा गूगल सर्च कन्सोल देत असतो। आता गूगल सर्च कन्सोल समजा तुमच्याकडे आता डॉक्टर काय करतो, आपल्याला चेकिंग करतो, तुम्हाला कुठे प्रॉब्लेम्स असतील तर तो प्रॉब्लेम सांगतो, त्याच्यावरती तो औषध देत असतो। त्याच पद्धतीने गूगल सर्च कन्सोल हा एक अशा डॉक्टरचाच काम करतो, त्याचा एक क्लिनिकसारखं काम करतो की जो तुमचा वेबसाईट आहे ना, तो तुमच्या वेबसाईटचे सगळे जे काही ड्रॉबॅक्स असतील तो ड्रॉबॅक कलेक्ट करतो आणि त्याच्यावरती रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करतो। पण ते रिझॉल्व कसं करायचं, ते रिझॉल्व पण तुम्हालाच करावं लागतं। गूगल सर्च कन्सोल मी याच्यावरती ऑलरेडी थेरॉटिकल व्हिडिओ दिलेला आहे आणि गूगल सर्च कन्सोलवरती इन्फॉर्मेशन्स पण मी तुम्हाला सांगितलं की गूगल सर्च कन्सोल म्हणजे काय वगैरे। तर आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली गूगल सर्च कन्सोलवरतून आपण त्या बाबतीत पूर्णपणे इन्फॉर्मेशन घेऊ शकतो, ह्या पूर्ण कोर्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि थेरॉटिकलच नाही तर पूर्णपणे प्रॅक्टिकली सांगणार आहे। गूगल सर्च कन्सोलवरून आपण काय काय इन्फॉर्मेशन्स घेऊ शकतो आणि आपल्या वेबसाईटची स्ट्रेंथ कशी वाढवू शकतो। बघा, गूगल ॲडसेन्सला जर तुम्हाला परमिशन घ्यायचं असेल तर गूगल सर्च कन्सोलचे सगळे नियम पाळा। तुम्ही तुमच्या सगळे URLs तुमचे ओके पाहिजे, इंडेक्स करायला पाहिजे, इन्स्पेक्शन प्रॉपर व्हायला पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर तुम्हाला गूगल सर्च कन्सोलवरून भरपूर सारं ट्रॅफिक मिळणार आहे, लक्षात ठेवा। आणि गूगल सर्च कन्सोलवरून ट्रॅफिक पण कसं मिळतं की त्यावरून तुम्हाला कीवर्ड पण मिळतात, असे ते कीवर्ड्स तुम्ही रिसर्च करून त्याच्यावरती पण तुम्ही ब्लॉग्स हे करू शकता। तर मित्रांनो, चला सुरुवात करतो या व्हिडिओला। नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। मी तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सांगतो, जसे की यूट्यूब, फ्रीलान्सिंग, ब्लॉगिंग अशा बाबतीत अनेक इन्फॉर्मेशन देत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे कोर्स सांगतोय की गूगल सर्च कन्सोल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर त्यासाठी आता मी गूगल सर्च कन्सोलचा पूर्ण कोर्स तुम्हाला शिकवण्यासाठी मी जातो माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन्स देतो। तर चला जाऊया आपल्या कॉम्प्युटरच्या गूगल सर्च कन्सोल। आता हा गूगल सर्च कन्सोल टाईप केल्यानंतर जो पहिला डॅशबोर्ड ओपन होईल तिथे मी क्लिक करून गूगल सर्च कन्सोल हा ओपन करतो आहे। इथे तुम्हाला स्टार्ट नाऊ करायचं आहे। गूगल सर्च कन्सोल बाबतीत मी तुम्हाला गूगल सर्च कन्सोल म्हणजे काय वगैरे थेरॉटिकल नॉलेज याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दिलंच आहे। इथे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो ओव्हरव्ह्यू आणि गूगल सर्च कन्सोलचा पूर्ण डॅशबोर्ड मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे। जसं की ह्या साईडमध्ये जे काही दिसतं तुम्हाला, जसं परफॉर्मन्स आहे, परफॉर्मन्सच्या बाबतीत पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे। पूर्ण हा व्हिडिओ पहा, तेव्हाच तुम्हाला समजणार आहे। त्यानंतरच तुम्ही गूगल सर्च कन्सोल संपूर्णपणे समजून घेऊ शकाल आणि त्यानंतरच तुमच्या वेबसाईटवरती कोणत्याच प्रकारचं प्रॉब्लेम्स येणार नाही आहे। जे एरर्स येणार ते कसे फिक्स करायचे त्या सर्व गोष्टीचं मी तुम्हाला इथे सांगतो। इथे साईडला तुम्ही बघू शकता, त्या साईडला जो साईड बार आहे इथे तुम्हाला सर्व जो काही तुमचा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट देण्याचं काम करेल आणि हा जो सेक्शन आहे या सेक्शनमध्ये तुम्हाला सर्व रिपोर्ट मिळणार आहे। म्हणजे तुमचा लाईव्हमध्ये तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी इथे गूगल सर्च कन्सोलचा जर साईट ओव्हरव्ह्यू जर बघायला गेलो तर इथे क्लिक करून मी साईट ओव्हरव्ह्यू बघतोय। तर तुमचं किती क्लिक्स झाले, काय झाले, तुमच्या कोणत्या वेबसाईटचं कोणती तुमची कीवर्ड रिसर्च म्हणजे कीवर्ड तुमचं रँकिंगला येत आहे, या सर्व गोष्टीचा रिपोर्ट हा गूगल सर्च कन्सोल देत असतो। म्हणजे जनरली तुमच्या वेबसाईटची पूर्ण हेल्थ जी आहे ती हेल्थ तो पूर्णपणे क्लिअरली तुम्हाला सांगत असतो की तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या वेबसाईटची स्ट्रेंथ आहे। तर कसं याला रजिस्टर करायचं हे मी तुम्हाला सांगितलं की इथं प्रॉपर्टी ID जर तुमची वेबसाईटची लिंक इथं दिलात तुम्ही आणि याला व्हेरीफाय केलात तर तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही व्हेरीफाय कराल आणि तुम्हाला इथं डॅशबोर्डमध्ये तुमची प्रॉपर्टी येईल। ती जी प्रॉपर्टी येईल ती प्रॉपर्टी तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या प्रॉपर्टीला म्हणजे तुमच्या जो वेबसाईटची जी प्रॉपर्टी, आता हे जर तुम्हाला माहीत नसेल तर माझ्या याच्या आधी व्हिडिओ होता की त्याला प्रॉपर्टी व्हेरीफाय कसं करायचं याबाबतीत मी तुम्हाला सांगितलं होतं, ते तुम्ही पाहून घ्या। एकदा प्रॉपर्टी व्हेरीफाय झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या डॅशबोर्डला आलात तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की इथे क्वेरीज आहेत, पेजेस आहेत, कंट्रीज आहेत, त्यानंतर डिव्हायसेस, सर्च अपिअरन्स आणि डेट्स, हे सगळ्या गोष्टीचं तुम्हाला इथं नॉलेज मिळणार आहे। म्हणजे कसं आहे की तुम्ही काही क्वेरीज असतील, तुम्हाला कीवर्ड्स पण मिळतील, कोणत्या कीवर्ड्सवरती कोणकोणत्या गोष्टी म्हणजे किती लोकांनी काय काय सर्च करताय त्या सर्व गोष्टीचं
या गुगल सर्च कन्सोलमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. आता बघा, मी इथे बघाल तुम्ही इथे लक्षात येईल तुमच्या इम्प्रेशन जे आहेत तुमचे इथे 316 आहेत. त्यानंतर क्लिक्स तुमचे 76 झाले. म्हणजे इम्प्रेशन म्हणजे तेवढ्या लोकांना तो दाखवलेला आहे वेबसाईटनी आणि त्याच्यामध्ये तुमचे 76 लोकांनी तिथे क्लिक करून तुमच्या या वेबसाईटच्या पेजवरती गेलेला आहे. तर हा जो कीवर्ड आहे या कीवर्डवरती तुमचे एवढे रिसर्चच झाले. त्याच्यावरती तुम्ही कीवर्डवरती तुम्ही काम करू शकता. हे कीवर्ड तुम्हाला जे कीवर्ड्स तुम्हाला योग्य वाटतात तर त्या कीवर्डच्या सजेशननुसार जो गुगल सर्च कन्सोलचा जो काही कीवर्ड आहे त्या कीवर्डवरती पण तुम्ही काम करून तुम्ही तुमच्या वेबसाईट्स लिहू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, इथे हे सर्व तुम्हाला हे कीवर्ड्स दिसतील, छोटे छोटे कीवर्ड्स आहेत आणि या कीवर्ड्सला तुम्ही रिसर्च पण करू शकता. आता कीवर्ड रिसर्च कसं करायचं या बाबतीत तर मी लाईव्हमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला सांगणारच आहे. कीवर्ड रिसर्च म्हणजे काय वगैरे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये म्हणजे या चॅनलवरती सर्व व्हिडिओज तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज सर्व दिलेलंच आहे. इथे तुम्ही पाहू शकता, इथे जे ग्राफ दिसतं ह्या ग्राफ्समध्ये इथं बघा एक गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या पेजेसवरती एखादा पेज असेल त्या पेजेसवरती किती इम्प्रेशन्स आले आणि त्याच पद्धतीनं किती तुमचे क्लिक्स झाले या सगळ्या गोष्टीचं इन्फॉर्मेशन्स तुम्हाला यामध्ये पाहायला भेटलं. आता किती क्लिक झाले, त्यानंतर पेजेस नंतर कोणकोणत्या देशातून आले. आता बघा, कोणकोणत्या देशातून म्हणजे समजा इंडिया असेल, जर तुम्ही US ला तुम्ही असाल, तुमचा एखादा इंग्लिश ब्लॉग असेल आणि US वरून जर तुमचं ट्रॅफिक येत असेल तर ते ट्रॅफिकसुद्धा तुम्हाला इथं पाहायला भेटेल. मी इथे इंडिया किती क्लिक झालेत आणि किती इम्प्रेशन्स त्यांनी दाखवलेत, इंडियामध्येच किती लोकांना त्यांनी इम्प्रेशन्स दाखवलं आहे, त्यानंतर US मध्ये किती लोकांना दाखवलं आणि त्यामध्ये किती लोकांनी पाहिलेलं आहे, या सर्व गोष्टीचं गुगल सर्च कन्सोलमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. तुमच्या ब्लॉगिंगची पूर्ण रिझल्ट्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. तुम्ही हे लक्षात ठेवा, इंडियावरून तुम्हाला 107 क्लिक्स झाले आणि एवढे तुमचे इम्प्रेशन्स आहेत. आणि आता हे बाकीच्या कंट्रीमधून आपली लँग्वेज मराठी असल्यामुळे हे दिसत नाही. मी मराठी अभिमान याचंच तुम्हाला या ब्लॉगिंगचंच मी तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यू दाखवतो आहे. तुम्हाला शिकण्यासाठी हे सफिशियंट आहे. आता डिव्हायसेसमध्ये जर तुम्ही घेतलात तर मोबाईलवरती किती लोकांनी पाहिलं, डेस्कटॉपवरती किती लोकांनी पाहिलं, टॅबलेट्सवरती किती लोकांनी पाहिलं, या सर्व गोष्टीचं उत्तरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. तुम्ही चेक करू शकता. आता ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट येते की तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रबल शूटिंग पण करू शकता. हे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. याच्या व्यतिरिक्त सर्च प्रेफरन्स म्हणजे समजा व्हिडिओद्वारे तुमच्या या वेबसाईटवरती किती जण आले आणि व्हिडिओद्वारे येऊन किती जणांनी सर्च केलं, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटतील. त्यानंतर तुम्हाला मी आता सांगतो की हे बघा, डेट वाईज जर या डेटला इतके लोक व्हिजिटर्स आले आणि या लोकांनी व्हिजिटर्स त्या लोकांनी क्लिक केलेलं आहे ते सुद्धा इन्फॉर्मेशनसुद्धा हा गुगल सर्च कन्सोल देतो. म्हणजे गुगल सर्च कन्सोल तुमच्या वेबसाईटच्या बाबतीत अपडेट करत असतो, इन्फॉर्मेशन देत असतो की तुमच्या वेबसाईटवरती काय काय होतं आहे आणि काय काय नाही आहे. म्हणजे तुम्हाला एक रिपोर्ट देण्याचं काम करतो. तुम्ही याला बोलू शकता एक डॉक्टर आहे हा, की तुमच्या वेबसाईटची स्ट्रेंथ चेक करत असतो, ह्याच्यावरती चेकअप करत असतो. काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला सांगणार इथे तर प्रॉब्लेम आहे, ह्याला सुधारा, नाही तर पुढे परत प्रॉब्लेम्स वाढत जातात म्हणून. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे जे वेब दिसतं हे सर्व दिसतं ना, याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो. क्लिक्स आहेत, इम्प्रेशन्स आहेत, याच्यामध्ये वेब जो दिसतो, आता इथं मी पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथं वेब दिसतं, इमेज दिसतं, व्हिडिओ दिसतं, त्यानंतर न्यूज दिसतं. आता हे काय आहे नेमकं मी तुम्हाला सांगतो. आता वेब म्हणजे काय असतं की मी त्यासाठी एक वेगळा वेबसाईट ओपन करतो. माझं कोणताही एखादा वेबसाईट मी आता ओपन करून दाखवतो. मी समजा चला मी ॲमेझॉनचं ओपन करतो. तर ॲमेझॉनचं ओपन केल्यानंतर ॲमेझॉनची वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसते की हे बघा, हे जे वरती तुम्हाला दिसतं या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं, हे ऑल आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर इथं शॉपिंग, त्यानंतर हे सगळं जे दिसतात तुम्हाला. आता बघा, हे ऑल म्हणजे काय की वेबसाईटच्या रिलेटेड जेवढे काही लिंक्स असतील, वेबसाईट जेवढ्या असतील त्या वेबसाईटचे सगळे लिंक्स इथे येतात. म्हणजेच तो जो वेब आहे त्या वेबवरती येऊन तुम्हाला किती लोकांनी क्लिक केलं त्याच्या बाबतीत जे रिपोर्ट आहे ते रिपोर्ट्स तुम्हाला इथं पाहायला भेटेल. हे सर्व वेबसाईट्स आहे. म्हणजे एवढ्या लोकांना आम्ही 5,000 लोकांना दाखवलं, त्यातले 200 लोकांनी तुमचे क्लिक करून तुमच्या वेबसाईटवरती रेफर झालेले आलेले आहेत. हे सर्व या वेबसाईटच्या याच्यावरती दिसतं. एक लक्षात ठेवा, तुमचे कंटेंट्स किती योग्य आहे, तुम्ही टायटल्स किती योग्य देतात या SEOच्या भागवरती सर्व डिपेंड आहे की तुमच्या वेबसाईटवरती किती क्लिक होतात, तुमचा CTR रेशो काय, तुमचं इम्प्रेशन्स किती वाढत आहे आणि इम्प्रेशननुसार तुमचे क्लिक्स किती वाढत आहेत. आता मी तुम्हाला एक दुसरा वेबसाईट दाखवतो, माझ्या स्वतःचा वेबसाईट दाखवतो, guidebest.in. आता यावरती तुम्हाला मी क्लिअर कट सांगतो की आता हा ओपन केल्यानंतर माझा हा वेबसाईट असा ओपन होतो. आता या वेबसाईटवरती तुम्ही बघू शकता की या guidebest.in वरती मी तुम्हाला दाखवतो
हे जे दिसतात ना तुम्हाला इमेजेस, व्हिडिओ, हे सर्व जे दिसतात तुम्हाला, हे सर्व वरचे जे दिसतात ना, तेच तुमच्या गुगल सर्च कन्सोल्समध्ये हे तुमचे रिपोर्ट देण्याचे काम करतात. जसं की ते ऑल म्हणजे तुमच्या वेबसाईटचे रिलेटेड जितके येतात, तुमचं वेबसाईट ओपन होतं, तुम्हाला तिथं क्लिक करतात आणि ओपन करतात. त्याच पद्धतीनं जसं आता समजा म्हणजे तुमच्या वेबसाईटवरती एवढ्या लोक आले, इथं एवढ्या लोकांनी क्लिक केलं आणि एवढ्या लोकांनी ओपन केलं, हे वेबसाईटचे रिलेटेड. आता समजा मी व्हिडिओला क्लिक केलं, जसं तिथं मी तुम्हाला दाखवलं की वेब जसं दिसतं तसंच तुमचं व्हिडिओ आहे, तसंच तुमचं इमेज आहे. एखाद्या कस्टमरनी आलं, व्हिडिओला ओपन केलं, व्हिडिओला ओपन करून तिथं जाऊन तुमचं क्लिक केलं आणि क्लिक करून तुमचे व्हिडिओज पाहिले तर तुम्हाला ते दिसतात. त्यानंतर मी आता आणखी इमेजच्या बाबतीत दाखवतो की हे इमेजला क्लिक केलात तुम्ही, जसं व्हिडिओला मी क्लिक केलं तर तुम्हाला व्हिडिओच्या बाबतीत दाखवलं की आता हे 2च लोकांनी क्लिक केलं, 62 लोकांना हा व्हिडिओ दाखवला. हा मी मराठी अभिमानचा हा दाखवतो. आता सध्या जो हा रिपोर्ट दिसतोय तुम्हाला, हा मराठी अभिमानचा दिसतोय. मी फक्त हा जो आधीचा जो मी रिपोर्ट दाखवला तुम्हाला, तो मी फक्त कुठे दिसतं या बाबतीत मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलं. आता मी इमेजच्या बाबतीत दाखवतो की तुमच्या मराठी अभिमानच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला 431 लोकांना हा इमेजेस दाखवलं आणि त्यातले फक्त 1च लोकांनी क्लिक केलेलं आहे. तर हे तुम्हाला दाखवतं, हे स्ट्रेंथ आहे. तसंच आता ह्या वेबसाईटच्या पद्धतीनं, तसं आता बघा हे सगळे इमेजेस दिसतात तुम्हाला. आता हा माझा guidebase.inचा हा एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर ह्या कुठल्याही एखाद्या इमेजला जाऊन तुम्ही क्लिक केलात आणि त्या क्लिक थ्रू तुमच्या वेबसाईटला रेफर होत असेल तर तो क्लिक ग्राह्य दिला जातो. तितके म्हणजे जितक्या लोकांना हा इम्प्रेशन्स दाखवलेला असतो इमेजच्या बाबतीत, तितक्याच लोकांपर्यंत ही गोष्ट पोचत असते. जसं की आता एखाद्या समजा मी आता हा एक ओपन केला तर तो तसा रेफरली ओपन होतो. त्याच पद्धतीनं तुम्ही हे समजलं असं, आता न्यूज आहे, तर न्यूजला तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्ही न्यूजच्या बाबतीत, आता इथं 0 आहे कारण मी इथं न्यूजचं काहीच त्या बाबतीत ऑनच केला नव्हता ती गोष्ट. तर त्याच पद्धतीनं जसं आता मी इथं बघू शकता तुम्ही, मी गाईडबेसच्या ठिकाणी गेलो आणि तिथं न्यूज ओपन केलं तर तिथं तुम्ही क्लिक केलात. आता हे गुगल सर्च कन्सोलचा जो रिपोर्ट आहे गाईडबेसचा, त्या गाईडबेसचा रिपोर्ट जर तुम्ही पाहाल तर तुम्ही जिथे किती क्लिक झाले ते सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या गुगल सर्च कन्सोलवरती दिसायला लागतील. मी तुम्हाला फक्त आता हे मराठी अभिमान.inचं दाखवतो आहे. आता तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुमच्या वेबसाईट म्हणजे 3 महिन्यापासून कशी आहे, 6 महिन्यापासून कशी आहे, त्यानंतर तुमची वेबसाईट ही 7 दिवसापासून कशी आहे, किंवा तुम्ही कस्टमायझेशन पण करू शकता की तुम्ही एक पर्टिक्युलर दिवसामध्ये ही वेबसाईट कशी चालली, याच्यावरती किती लोक व्हिजिटर्स आले आणि काय, म्हणजे वेबसाईट नाही म्हणजे व्हिजिटर्स नाही म्हणत त्याला, एक गोष्ट आहे की व्हिजिटर्स इन द सेन्स म्हणजे त्या वेबसाईटमध्ये किती लोकांनी कसे क्राउड्स करतायत, काय करतं, हे सगळ्या गोष्टीची जी स्ट्रेंथ आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणजे कोणते लिंक तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कुठली डिव्हाइसनी तुम्हाला सिलेक्ट करून आलेले आहेत लोक, हे कसे आलेले आहेत, पेजेस काय, क्वेरीज काय, त्यानंतर डिव्हाइसेस कोणते आहेत, त्याबद्दल कीवर्ड रिसर्च करू शकता तुम्ही, कीवर्ड्स काय आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या परफॉर्मन्समध्ये पाहू शकता. तर हे अशा पद्धतीने हे परफॉर्मन्स आहे. आता मेन गोष्ट म्हणजे हे परफॉर्मन्स तुम्हाला कळालं असेल की ग्राफ वाईज जे ग्राफ आहे ते कोणत्या डेटला तुम्हाला किती व्हिजिटर्स आले आणि कोणकोणत्या गोष्टीला व्हिजिटर्स आले, हे सर्व हे ग्राफ दाखवतं. तर तुमचे फंडा क्लिअर झाला असेल की तुमचा पूर्णपणे हा जो आहे परफॉर्मन्सच्या बाबतीत जर मोस्ट रिसेंट व्ह्यूज जर मी घेतला, 25 तारखेचा मी व्ह्यूज घेतला, तर ह्या रिलेटेडच तुमचा जो ग्राफ दाखवणार, या रिलेटेडच तुमचा सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार. आता बघा तुमच्या ह्या वेबसाईटचा पूर्णपणे परफॉर्मन्स तुम्हाला एकाच डॅशबोर्डवरती पाहायला भेटतं आणि हा परफॉर्मन्स हा रिव्ह्यू करू शकता तुम्ही याच्यावरती, आणि रिव्ह्यू करून कुठे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे करू शकता. आता मेन गोष्टी असते ट्रबल शूटिंगचं. कसं आहे की गुगल सर्च कन्सोलमध्ये तुमच्या वेबसाईटची स्ट्रेंथ कळते, काही तुमची विकनेसेस कळतात. मग हे विकनेसेस सुधारायचे कसे, किंवा याला तुम्हाला कसं म्हणजे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करायचे, या सर्व गोष्टीचं पण मी इन्फॉर्मेशन्स तुम्हाला देणार आहे. तसं आता मी परफॉर्मन्सवरती आलो आणि इथे क्लिक केलं की टोटल क्लिक किती झाले, किंवा तुम्हाला फक्त हेच चेक करायचं की इम्प्रेशन्स कधी त्यांनी इम्प्रेशन्स दिलेलं आहे, कोणकोणत्या डेट्सला इम्प्रेशन दिलेलं आहे, कोणकोणत्या डेटला क्लिक केलेलं आहे, ह्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं पाहायला भेटतं. आता बघा हे जर मोस्ट रिसेंटली मी तुम्हाला दाखवलं आणि वेबच्या रिलेटेड मी हे पाहिलं तर हे तुम्हाला हे असं दिसतं. एखादा पर्टिक्युलर लिंक असेल आणि त्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं असेल तर की या लिंकवरती किती लोकांनी आलेलं आहे
आणि चेक केलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्हाला इथं पाहायला भेटतं की त्या लिंकवरती इतके लोक या डेटला आलेले आहेत किंवा या तारखेपासून या तारखेपर्यंत या महिन्यात आलेल्या आहेत, या वीक्समध्ये आलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कळतात. नंतर गोष्ट आहे URL इन्स्पेक्शन. मित्रांनो, URL इन्स्पेक्शन जर तुमच्या वेबसाईटला करायचं असेल तर मी URL इन्स्पेक्शनवरती एक सेपरेट व्हिडिओ दिला होता तुम्हाला. तर मी तुम्हाला तेच गोष्ट सांगणार आहे की URL इन्स्पेक्शन म्हणजे तुमच्या वेबसाईटची जी लिंक आहे ती लिंक तुम्ही इन्स्पेक्ट केलात की नाही. म्हणजे त्यावरती इन्स्पेक्शन्स गुगलला कसं असतं की गुगल हा क्राउड त्याचे जे बॉट्स असतात ते पाठवतो आणि चेक करत असतो की बाबा तुमच्या वेबसाईटवरती काही वेगळे कंटेंट्स आहेत का किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स आहेत का, ओके आहे का. मग तो URLs तुमच्या गुगलवरती दिसायला लागतं. तोपर्यंत गुगल ॲक्सेप्ट नाही करणार जोपर्यंत तुम्ही इन्स्पेक्ट नाही करून घेणार. जर इन्स्पेक्ट करून घेतला तर तुमची ओके असेल जर तुमचं तर मग तो पुढे प्रमोट करेल आणि रँकिंगला येण्याचे चान्सेस असतात. ह्या सर्व गोष्टी असतात. आता बघा, URL इज ऑन गुगल. मी एक इन्स्पेक्ट करून दाखवलं तुम्हाला की एक मी इन्स्पेक्ट इथं जायचं तुम्हाला आणि टेस्ट लाईव्ह करायचं आहे. तर जे आता मी समजा हा एक ओपन केलं आणि इथं मी कॉपी करतो आणि हे URL इन्स्पेक्ट करून घेतो गुगल सर्च कन्सोलवरती. इथं जायचं आहे, वरती सर्च बॉक्समध्ये जायचं आहे, इथं पेस्ट करायचं आहे आणि तुम्हाला एंटर प्रेस करायचं आहे. आता हा एंटर प्रेस केल्यानंतर तो थोडासा टाईम घेतो आणि टाईम घेतल्यानंतर इथं सांगतो की तुमचा गुगलवरती हा URL आहे की नाही आहे. समजा जर नसेल तर तुम्हाला हा गुगलला इंडेक्स करावा लागतो. हा इंडेक्स करावा लागतं. तर इंडेक्स कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो. इथं रिक्वेस्ट इंडेक्सिंग करायचं. रिक्वेस्ट इंडेक्सिंग केल्यानंतर हा थोडासा टाईम घेतो, कारण रिक्वेस्ट इंडेक्सिंग तो इंडेक्स करण्यासाठी वेळ बघतो की बाबा क्राउड्स वगैरे पाठवून तो चेक करतो की बाबा या वेबसाईटवरती वेगळं काय आहे का, आणि तो विदिन काही थोडंसं मोमेंट काही थोडंसं टाईम तो घेतो आणि त्या टाईमवरती तुम्हाला हे इंडेक्स करता येतात. आता हे इंडेक्स कसं करायचं हे मी तुम्हाला एक सेपरेट असा व्हिडिओ दिलेला होता की इंडेक्स कसं आपण इन्स्पेक्शन करू शकतो, इंडेक्स करू शकतो. आता हे बघा, इंडेक्सिंग मी रिक्वेस्ट केलं, गॉट इट. आता मी हे लाईव्हमध्ये चेक करू शकतो. जर झालं नसेल तर तुम्ही परत इंडेक्स करू शकता आणि तुम्ही लाईव्हला चेक करू शकता. तर इथं असं होतं की समजा ज्यावेळेस तुमचं एक इंडेक्स तुम्हाला परत करायचं असेल, एकदा इंडेक्स करताना तुमचं फेल गेला असेल किंवा इंडेक्स तुम्हाला करता नाही आलं असेल तर तुम्ही परत इंडेक्स करू शकता आणि इंडेक्स केल्यानंतर तोच मेसेज देईल की आम्ही क्राउडलरला पाठवलेला आहे तुमच्या वेबसाईटला, त्यावरती काही स्पायडर पाठवलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही आता चेकिंग करतो, तर ते होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की टेस्ट लाईव्ह URL म्हणजे तुमच्या URLवरती लाईव्हली मला हे चेक करायचं आहे की तुमच्या वेबसाईटवरती काही प्रॉब्लेम्स आहेत का. म्हणजेच आता बघा, मी काय करतो की URL तर गुगलवरती नाही तर मी एक टेस्ट करतो की लाईव्हवरती. आता मग हा URL गुगलवरती दिसतो की नाही दिसतो हे आपल्याला चेक करता येईल. तर इथं टेस्ट लाईव्ह URL तुम्ही करू शकता. एकदा जर का तुम्ही टेस्टिंग केलात तुम्ही URLs, तशाच पद्धतीने तुमचे जितके काही वेबसाईट्स आहेत, जितके काही पोस्ट्स आहेत, त्या पोस्टचे जितके काही लिंक्स आहेत ते सर्व लिंक्स तुम्हाला इथे इंडेक्स करावं लागतं. इथं तुम्हाला मग तेव्हा दिसतं की URL इज ऑन गुगल. आता ह्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला इंडेक्सिंगचा एक सेपरेटच पार्ट आहे. हा जो मी तुम्हाला सांगतोय तो तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगतोय. त्या ओव्हरव्ह्यू बाबतीत म्हणजे जसे की आता एक परफॉर्मन्स मी तुम्हाला सांगितलं, URL इन्स्पेक्शन सांगितलं. आता एक इंडेक्सिंग करण्यासाठी आता समजा तुम्ही कोणते इंडेक्स्ड आहेत कोणते इंडेक्स्ड नाही आहेत या बाबतीत सुद्धा तो इन्फॉर्मेशन देत असतो. जसं तुम्ही आता सगळे जितके काही तुमचे पोस्ट्स आहेत ते पोस्ट सर्व तुम्ही इंडेक्स करू शकता. इंडेक्स कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं की सगळेच लिंक तुम्हाला इथे येऊन इंडेक्स करायचं आहे. आता हे सगळेच तुम्हाला लिंक इंडेक्स करायचं असतील पण त्यातले काही इंडेक्स करायचे राहून गेलेले असतील हे तुम्हाला कळणार कसं. त्याच्यासाठी हा सेपरेट एक इंडेक्सिंगचा पार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये पेजेस किती इंडेक्सिंग झालेले आहेत, व्हिडिओ किती इंडेक्सिंग झालेले आहेत, या सगळ्या गोष्टीचे इन्फॉर्मेशन्स हा गुगल सर्च कन्सोलवरती करता. आता बघा, मी इथे पेजेसवरती आलं तर इथं सांगतात की 17 पेजेस तुमचे फक्त इंडेक्स्ड आहेत आणि 39 पेजेस तुमचे इंडेक्स्ड झालेले नाही आहेत. आता मग हे इंडेक्स्ड झालेले नाही आहेत तर मग कसं का झालेले नाही आहेत त्याचंसुद्धा कारण हा गुगल सर्च कन्सोल देतो. तर इथं तुम्ही पाहू शकता की वाय पेजेस आरेंट इंडेक्स्ड, कारण का इंडेक्स झालं नाही त्याचं रिझन देतो आणि त्याचे खाली तुमचे हे रिझल्ट्स जे काही लिंक्स आहेत कोणकोणते लिंक्स तुमचे इंडेक्स नाही झाले आणि किती इंडेक्स नाही झाले तर त्याचं रिझन काय. समजा 404 एरर असतील तर तुमचे हे इंडेक्स्ड होत नाहीत पेजेस. मग हे इंडेक्स्ड पेजेस झाले नाहीत म्हणून तुमच्या वेबसाईटला ना ट्रॅफिक येत ना त्या गोष्टीचं म्हणजे त्या वेबसाईटची जी काय म्हणतात त्याला
त्या वेबसाईटचं जे स्ट्रेंथ आहे किंवा त्या वेबसाईट तुम्हाला गुगलच्या नजरेमध्ये खूप वीक असतो, खराब असतो. तर जितके तुमच्या गुगलच्या नजरेमध्ये जितकी वेबसाईट चांगली असते तितकी वेबसाईट जेवढी चांगली असते तेवढं ते ट्रॅफिक पण येत असतात, ऑर्गॅनिक ट्रॅफिक. शिवाय तुम्हाला त्यामध्ये इंडेक्स आणि रँकिंगला पण येऊ शकतात. जसं की आता बघा, डिजिटल मार्केटिंगचं मी हे एक पेज ओपन करून आलो त्याच इंडेक्सिंग पेजवरून, आणि इथं त्यांनी सांगितलं की हे पेजेस इंडेक्स्ड नाही आहे. तर मग हा पेजेस आपण इंडेक्स्ड करूया, आणि तो इंडेक्स म्हणजे जे जे पेजेस तुमचे इंडेक्स नाही आहे तो पेजेस जर सांगितलं त्यांना की इंडेक्स्ड हे पेजेस नाही आहेत, तर ते पेजेस तुम्ही इंडेक्स करण्यासाठी इथं कॉपी करू शकता. गुगल सर्च कन्सोलवर जाऊ शकता, तिथे पेस्ट करायचं. आता इथे पेस्ट केल्यानंतर तुम्ही एंटर प्रेस करा. मग तुमचा हा URL गुगलवरती नाही म्हणून सांगतो, मग तुम्हाला ते काय करायचं आहे, इंडेक्स करायचं आहे. तर इंडेक्स तुम्ही तसं करू शकता. एक तर तुम्ही जितके काही पोस्ट लिहिलेला आहात त्या सर्व पोस्ट तुम्हाला इंडेक्स करायचे, आणि जर तुमचे कुठले राहिलेले पोस्ट असतील तर ते सांगतच की ह्या पोस्टमध्ये काही काही प्रॉब्लेम्स आहेत, ह्या पोस्टमध्ये व्हिडिओ इंडेक्स नाही आहे, ह्या पोस्टमध्ये इमेजेस इंडेक्स नाही आहे, आणि ह्या पोस्टमध्ये तुमची काहीतरी लिखाणाचा इश्यू आहे, तर हे सगळे इंडेक्स करा. तर हे इंडेक्स करायला सांगतं, तर तुम्हाला ते इंडेक्स करायचं आहे. मी इथे इंडेक्स केलं, गॉट इट केलं, आणि त्याच्यानंतर हे बघा इंडेक्स झाला हा. आता फक्त तुम्हाला टेस्ट करायचं आहे लाईव्ह URLवरती. जर तुम्ही विदाऊट इंडेक्स करता तुम्ही लाईव्हवर टेस्ट करता तर तुम्हाला तोच रिझल्ट, तुम्हाला तोच एरर दिसणार आहे. तर मी इथे लाईव्ह URLवरती मी टेस्ट केलं, तर तुमचा हा जो काही आहे थोडासा टाईम घेईल, आणि हा टाईम घेऊन तुम्हाला हा इंडेक्स करून दाखवेल. तर गुगल सर्च कन्सोलमध्ये तुम्ही इंडेक्सिंग करताना कधी लक्षात ठेवा की कोणकोणते इंडेक्स जर झालेले नसतील तर ते सर्व इंडेक्स तुम्ही गुगल सर्च कन्सोलवर करून घेता. जसं आता हा पेजेस आहे, पेजेसमध्ये किती इंडेक्स झालेत, किती नाही इंडेक्स झालेत, किती का नाही इंडेक्स झालेत, या सर्व गोष्टीचं इन्फॉर्मेशन इथं दिलेलं आहे. त्याच व्यतिरिक्त समजा हे सर्व तुम्हाला इथं पाहायला भेटतं. आता ह्याच्यावरती जर तुम्ही चेक केलात आणि इथं चेक केलात की हा इंडेक्स झाला नाही आहे, तर तो नो इंडेक्स म्हणून आपण सेटिंग केलं होतं, म्हणून तो इंडेक्स झाला नाही आहे. जर तुम्ही याच्यावरती इंडेक्स करायचा प्रयत्न केला तरी पण गुगल बोलेल की मी हे इंडेक्स करणारच नाही आहे. याचं रिझन काय आहे की बघा, नो इंडेक्स याचा अर्थ असा होतो की आपण इंडेक्स करायला परवानगीच नाही दिलेला आहे. आणि ज्या वेबसाईटवरती ज्या तुमच्या लिंकला तुम्ही नो इंडेक्स करायला परवानगी दिलेलं नाही आहेत, म्हणजे नो इंडेक्स लिहिलेला आहात म्हणजे इंडेक्सिंग करायला परवानगीच नाही दिलं, तर तो गुगल का इंडेक्सिंग करणार. तर तुम्हाला समजलं असेल, इंडेक्सिंग करायचं जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इंडेक्सिंग करण्याअगोदर तुम्हाला जाऊन तुम्हाला तिथे कॉपी पेस्ट करून तुम्हाला इंडेक्सिंग करायचं. तर तुम्हाला इथं बघा एक एरर येतो. हा एरर हे या का कोणत्या गोष्टीसाठी येतो, कारण हा नो इंडेक्स्ड म्हणून आहे, कारण हा इंडेक्स करायला आपल्याला परवानगीच दिला नाही. तर तुम्हाला असं येतं की URL इज नॉट अवेलेबल इन टू गुगल बिकॉज यू आर नॉट गिविंग अ परमिशन्स. याचा असं त्याचा अर्थ होतो. तुम्ही परमिशन्स नाही दिलं तर आम्ही इंडेक्स करू. तर नो इंडेक्स ही सेटिंग जर चेंज करायची असेल तर तुम्हाला जाऊन तुम्ही तुमच्या ब्लॉगरवरती जाऊन तुमचा जो नो इंडेक्स्ड आहे तो ऑल DPs आहे तो तुम्हाला चेंज करावा लागेल. पण जरूरत नाही आहे, कारण तुमचा जो काही लिंक आहे तो लिंकवरती काहीच नसेल तर तुम्ही नो इंडेक्स करा, त्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. किंवा तुम्ही रिमूव्हल पण करू शकता. आता हे रिमूव्हल कसं करायचं, आता बघा हा तुमचा नो इंडेक्सचा एरर आला. याचा अर्थ काय की तुमचा जो हा URL आहे तो URL तुम्हाला दाखवायचंच नाही आहे गुगलला. त्यावर गुगलनी त्याचे बॉट्स किंवा त्याचे जे स्पायडर्स आहेत, त्याचे जे क्राउलर्स आहेत, ते क्राउलर्स आपल्या वेबसाईटच्या त्या लिंकवरती पाठवायलाच नाही पाहिजे अशी तुमची एक इच्छा असते. म्हणजेच तुम्ही नो इंडेक्स केलात, नो इंडेक्सची सेटिंग ऑन करून ठेवलात. तर आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला की समजा तर तुम्हाला हा जो लिंक आहे या लिंकचं तुम्हाला काय करायचं आहे की एक रिमूव्हल नावाचा ऑप्शन आहे, त्या रिमूव्हल नावाच्या ऑप्शन्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यावरती जाऊन तो URL पेस्ट करायचा आहे. मग तो रिमूव्ह करून टाकू शकतो. त्याला रिक्वेस्ट प्रोसेस करायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता इथं काय बोललेलं आहे की URL विल बी. आणि तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन जर वाचायचं असेल, जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही त्यांच्या डॅशबोर्डवरती जाऊन तुम्ही वाचू शकता, पाहू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही करू शकता. पुन्हा एकदा जर तुम्ही बघा कसं असतं की याच्यावरती जर का तुम्ही हा एरर तुम्हाला कळाला, हे एरर तुम्हाला कळायला पाहिजे. आणि जर एरर जर तुम्हाला कळाले तर तुम्ही किती वेळाही इंडेक्स करा तो तुम्हाला तोच एरर देणार. तो एरर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही. तो प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होईल,
ज्यावेळेस तुमच्या जो काही इंडेक्सिंग आहे, जो तुमचा जो काही इंडेक्सिंग करायचा तुमचा जो सेटिंग आहे, तो सेटिंग जर तुम्ही ऑफ केलात तर मग तुम्हाला तो प्रॉब्लेम देणार नाही. बघा हा एरर परत पुन्हा तोच एरर आला. तर आता मला काय करायचं आहे की हा URL जो आहे, जो इंडेक्सिंगच नाही होत आहे, तर तो URL मला रिमूव्हल करायचा आहे. मग रिमूव्हल करायचा असेल तर मग माझ्याकडे हा एक ऑप्शनसुद्धा ह्या गुगल सर्च कन्सोलमध्ये आहे की तुमचा एखादा लिंक असेल, तो लिंक तुम्हाला वेबसाईटला हा गुगलला तर दाखवायचंच नाही आहे, पण तुम्हाला तो वेबसाईटवरती कुठंच दिसलं नाही पाहिजे, म्हणून तुम्हाला गुगल सर्च कन्सोलमध्ये सुद्धा तो दिसला नाही पाहिजे. म्हणून मग काय करणार, तुम्ही रिमूव्हलच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही रिमूव्हल करणार. मग त्यानंतर तुम्हाला तो इंडेक्सिंगच्या पेजमध्ये तुम्हाला हे दाखवणार नाही आहे की हे इंडेक्सिंग आहे. मग हे तुम्ही एरर्स हळूहळू कमी करू शकता. मी तुम्हाला दाखवतो की आता हे जाऊन आपण रिमूव्हल कसं करू शकतो. तर रिमूव्हल नावाचं इथं ऑप्शन आहे. त्या रिमूव्हल नावाच्या ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे एक न्यू रिक्वेस्ट म्हणून तुम्हाला दिसत असेल, त्या न्यू रिक्वेस्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं लिंक टाकता येतं. पण त्याच्या अगोदर तुम्ही इथं पाहू शकता टेम्पररी आउटडेटेड हे आहे. तर इथं न्यू रिक्वेस्टला क्लिक केल्यानंतर मी पहिल्यांदा काय करतो की तो जो काही लिंक आहे, जो इंडेक्सचा एरर देत होता, तर तो मी इथं पेस्ट करतो आणि इथं मी काय करतो, सबमिट करतो. आता हे सबमिट केल्यानंतर रिक्वेस्ट ह्या गुगलच्या सर्च कन्सोलला जातं आणि तिथून तो रिमूव्ह करण्याचा त्याचा जो काही रिमूव्ह करण्याचं काम आहे तो रिमूव्ह करून टाकतो. तो तुमच्या वेबसाईटवरती अफेक्ट करण्याचं काम नाही करणार. मग ज्या गोष्टीचं तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे, जे तुम्हाला लिंक दाखवायचेच नाही आहेत, ते सर्व लिंक तुम्हाला रिमूव्ह करू शकता. आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही पेजेसच्या बाबतीत जसं बघितलं तसंच व्हिडिओचं पेजेस असतील तर त्यामध्ये कुठले इंडेक्स आहेत का, कुठले नॉन इंडेक्स आहेत का, हे तुम्हाला कळतं. पेजेसप्रमाणेच तुम्हाला नॉन इंडेक्स हे सगळं कळतं. तुम्ही जाऊन बघू शकता. आता बघा याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झालेला आहे की याच्यामध्ये एक व्हिडिओचा इंडेक्स नाही आहे, हा तुम्हाला मी दाखवू शकत नाही, तुम्ही इंडेक्स केलेला नाही आहे असं. डिजिटल मार्केटिंग, मग हे इंडेक्स करण्यासाठी पुन्हा काय करायचं, परत URLला जाऊन तुम्हाला आजकाल घ्यायचं आहे. बघा जितक्या गोष्टी तुमचे नॉन इंडेक्स्ड आहेत, जे इंडेक्स झालेले नाही आहेत, तर त्यांचा हक्क आहे की इंडेक्स्ड होणं. तर मग आपल्याला ते इंडेक्स्ड मॅन्युअली करावं लागतं, तर ते तुम्हाला इंडेक्स्ड मॅन्युअली करावं लागतं, तर ते तुम्ही करूनच घ्यावं लागतं. तर त्यासाठी पाहायचं आहे तुम्हाला की व्हिडिओच्या पेजेसवरती जाऊन, आणि जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्हाला प्रॉब्लेम्स इथे पाहायला भेटतील. तर व्हिडिओप्रमाणेच तुम्हाला जसं आता इथं तुम्ही 2 लिंक पाहता, त्या लिंकला तुम्ही जाऊन तुम्हाला इंडेक्स करायचं असेल तर मी इथं कॉपी करतो आणि मी इथं काय करतो, पेस्ट करतो. आता इथं मी इंडेक्स करतो. इंडेक्स केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की URL इज नॉट ऑन गुगल. आता URL गुगलवरती नाही आहे, तर मग आपल्याला काय करायचं आहे, त्याला गुगलवरती आणायचं आहे आणि मग तुम्हाला लाईव्ह टेस्ट करायचं आहे, म्हणून तुम्हाला इंडेक्स करायचं आहे. ज्या ज्या गोष्टी तुम्ही इंडेक्स तुमच्या हातामध्ये असतात ते इंडेक्स तुम्ही करू शकता. जे तुम्ही नॉन इंडेक्स असतील तर त्याला तुम्ही रिमूव्हल करू शकता. ह्या 2 गोष्टी गुगल सर्च कन्सोलमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. आता गुगल सर्च कन्सोल इतका अवघडसुद्धा नाही आहे जे शिकण्यासाठी. तुम्हाला गुगल सर्च कन्सोल एकदा कळालं तर तुम्हाला ब्लॉगिंगचा हा खूप महत्त्वाचा, म्हणजे तुम्ही असं समजा की ब्लॉगिंग आणि हे दोघं भाऊ आहे आणि हा पूर्णपणे ह्याचा रिपोर्ट्स याला देतो आणि ह्याचा रिपोर्ट्स याला देतो, म्हणजे ब्लॉगिंगचा पूर्ण स्ट्रेंथ तुमच्या या गुगल सर्च कन्सोल आहे, हे लक्षात ठेवा. तर आता मी इथं टेस्ट केलं, तर आता तुम्हाला हे गुगलचं आता बघूया इथं आपल्याला काय रिझल्ट्स भेटतं. आणि ज्यावेळेस तुम्ही इंडेक्स करणार, ज्यावेळेस तुम्ही टेस्ट लाईव्ह करणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक केल्यानंतर तुम्हाला मात्र हे रिझल्ट्स पाहायला भेटतील. मी इथं इंडेक्स केला. आता मी टेस्ट लाईव्ह करतो आणि लाईव्ह टेस्ट केल्यानंतर तुम्हाला मात्र इथं URL इज ऑन गुगल्स, म्हणजे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही इंडेक्स्ड केला हे ते दाखवतं. म्हणजे जो काही लिंक आहे, तो जो लिंक आहे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तो लिंक थ्रू तुमचं गुगल सर्च कन्सोलचा हा पेजेस ओपन व्हायलाच पाहिजे. बघा आता गुगल URL इज अवेलेबल ऑन गुगल. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे साईट मॅप. साईट मॅप एकदा जनरेट करायचं आहे. साईट मॅप कसं जनरेट करायचं, सिम्पल आहे की तुमच्या वेबसाईटला स्लॅश देऊन तुम्ही फक्त sitemap.xml करा आणि तुम्ही जनरेट होतं. साईट मॅप जनरेट करायचे अनेक वेबसाईट्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही साईट मॅप जनरेट करू शकता. त्याच्यानंतर हे सर्व तुम्ही इंडेक्सिंगचं तुम्ही पेजेस समजून घेतला असाल की तुम्ही एकदा साईट मॅप एकदाच जनरेट करायचा. आता बघा साईट मॅप हा इंडेक्सिंगचा भाग का आहे, कारण एकदा जर का तुम्ही साईट मॅप जनरेट केला तर तुम्हाला एकदा जर का एखादा नॉन इंडेक्सिंग जर झाला असेल, इंडेक्स केलेला नसाल, तर तो ऑटोमॅटिक साईट मॅप थ्रू त्या पाथ थ्रू तो इंडेक्सिंग करून घेतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे
कोअर वेब विटल. आता हे सगळे एक्सपिरियन्स आहे. आता एक्सपिरियन्स म्हणजे काय की त्यामध्ये तुमचे जे जे काही एरर्स असतील तर ते सर्व एरर्स तुम्हाला ह्या एक्सपिरियन्सच्या पेजमध्ये दिसेल. आता ह्या एक्सपिरियन्सच्या पेजमध्ये कोअर वेब विटल आहे, त्यानंतर पेज एक्सपिरियन्स आहे आणि मोबाईल युजेबिलिटी. आता ह्याच्यावरती तुमचे काय काय रिझल्ट्स असतील. आता बघा, हा एक मोठा इश्यू आहे, हा इश्यू आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर LCP म्हणजे तुमचं काय असतं, लार्जेस्ट कंटेंटफुल पेंट. आता हा काय असतो लार्जेस्ट कंटेंटफुल पेंट, म्हणजे तुमचा जो इमेज तुम्ही वापरला तो मोठ्या साईजचा असेल, त्याच्यावरती तुम्ही जास्त डेकोरेटेड करून ठेवलेला असाल आणि त्याची साईज जास्त असल्यामुळे तुमचं वेबसाईट ओपन व्हायला इतके सेकंद लागतात. मग हे इतके सेकंद म्हणजे हे खूप बॅड इम्प्रेशन आहे, हे असं ते सांगतात. जसं आता तुम्ही इथं ओपन केलं तर ह्याच्यावरती तुम्ही हा जो इमेज बनवला त्याच्यामध्ये जास्त इमेजचं हा प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणजे तुमचा तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील. तर आता बघा, पेज स्पीड इन्साइट म्हणून एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पेस्ट करायचा आहे तो तुमचा URL. कोणता URL? जो तुमचा लार्जेस्ट कंटेंटफुल पेनचा जो तुमचा एरर आलेला जो काही URL आहे तो एरर इथं पेस्ट करायचा आहे. तुम्हाला इथे एक्झॅक्टली तुम्हाला इन्फॉर्मेशन्स कळेल की तुमच्या वेबसाईट्सवरती काय काय आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही सोल्युशन्स कसं करू शकता. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मी एकाच व्हिडिओमध्ये सगळे तुमचे एरर्स काढून नाही देऊ शकत, पण एवढं मात्र खरं आहे की मी तुम्हाला ह्या बाबतीत एक वेगळा असा व्हिडिओ देईल. फक्त मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की हे सर्व जे एक्सपिरियन्स आहे ते सगळे आहेत हे तुम्ही जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व नाही करणार, जोपर्यंत हे एरर फिक्स नाही करणार, तोपर्यंत तुम्हाला हे एरर येतच राहतील. जसं की आता तुम्ही बघा, हा एक व्हिडिओवरती हा जो एक इमेज दिसतो तुम्हाला, हा जो पोस्ट आहे, ह्या पोस्टवरती हा मोठा एक इमेज दिसतो. ह्या इमेजमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हा इमेज मोठा आहे, लार्जेस्ट पेंटवाला आहे. तर याला मला काय करायचं आहे, रिमूव्ह करून काय करायचं आहे, मला थोडासा स्पीड जी आहे माझ्या वेबसाईटची स्पीड वाढायला पाहिजे. जेवढी माझी वेबसाईटची स्पीड चांगली असेल तेवढं गुगलच्या नजरेत माझी वेबसाईट चांगली असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आता पेज स्पीड इन्साईटमध्ये जाऊन आपण एरर कसे फिक्स करायचे याच्यासाठी मला भरपूर व्हिडिओज द्यावे लागतील, ते मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये देतच राहील. पण गुगल सर्च कन्सोलच्या बाबतीत तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन्स एकदाच कलेक्ट करा, तुम्हाला त्यावरती प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करा, तरच तुमचे हे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व होतील. आता बघा काय करायचं, मी काय करतो, आता हा वेबसाईट आहे जो याच्यावरती जो काही म्हणजे जो काय आता इमेज आहे, तसं आता हा इमेज आहे, या इमेजमध्ये प्रॉब्लेम आहे, या इमेजमध्ये प्रॉब्लेम आहे. आता मी आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जसं की आता एक्सपिरियन्समध्ये मोबाईल विजिबिलिटी पण आहे. आता तुम्हाला समजलं असेल की काय काय करायचं आहे. आता मोबाईल विजिबिलिटीमध्ये काय असतं तुम्हाला सांगतो, यामध्ये मोबाईलच्या थ्रू काही एरर असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे दिसायला लागतील. जर एरर असतील तर तुम्हाला दिसायला लागतील आणि ते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. लक्षात ठेवा, ग्रीन म्हणलं तर पॉझिटिव्ह असतो, रेड म्हणलं की निगेटिव्ह असतो. तर निगेटिव्ह आपले 0 आहेत, पॉझिटिव्ह आहेत, हे मग तुमचं वेबसाईटची स्ट्रेंथ ही चांगली करते हे सांगता. आणि जो तुम्ही गोष्ट करताय, जसं तुम्ही हे पेंटफुल पाहिजे, म्हणजे जसं की आता तुम्ही ग्रीन आहे तर तो ग्रीनसुद्धा तुम्हाला सगळेच ग्रीन दिसायला पाहिजे, त्या पद्धतीनं तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. याच व्यतिरिक्त तुम्हाला या गुगल सर्च कन्सोलमध्ये जे काही तुमचे पेजेस एक्सपिरियन्स आहेत, लिंक्स आहेत. आता बघा, लिंकमध्ये कसं असतं, एक एक्सटर्नल लिंक असतं, इंटरनल लिंक असतात. आता हे एक्सटर्नल इंटरनल लिंक काय आहेत या बाबतीत मी फुल ट्युटोरियल्स आणि फुल थेरॉटिकल नॉलेज तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे की इंटरनल लिंकिंग काय असतं आणि एक्सटर्नल लिंकिंग काय असतं. एक्सटर्नल म्हणजे बाहेरून आलेले लिंक, इंटरनल म्हणजे तुम्ही जे लिंक तुमच्याच वेबसाईटला रेफर करता ते लिंक, ते सुद्धा तुम्हाला या गुगल सर्च कन्सोलमध्ये पाहायला भेटतात. आणि कोणते लिंक कुठून आले, किंवा तुम्ही समजा एखादा बॅकलिंक्स क्रिएट केलेला असाल तर ते बॅकलिंकसुद्धा तुम्ही कुठून क्रिएट करता हे सुद्धा या लिंकच्या सेक्शनमध्ये गुगल सर्च कन्सोलमध्ये दिसत असतात. गुगल सर्च कन्सोलवरती तुम्हाला एकूण एक रिपोर्ट दिसतो तुमच्या वेबसाईटवरती तुम्ही काय काय करता. असं समजू नका की वेबसाईटला काहीच कळत नाही, म्हणजे गुगलला काहीच कळत नाही. गुगलनी त्याला एक माणूस ठेवलेला आहे हे सर्व चेक करण्यासाठी की त्यांच्या वेबसाईटवरती काय. समजा उद्या जर तुम्ही या वेबसाईटवरती त्यांची रूल्स रेग्युलेशन्स पाळत नसाल तर गुगल सर्च कन्सोल थ्रू त्याला सगळ्या गोष्टी कळणार आणि गुगल सर्च कन्सोल जसं सांगेल तसंच हा गुगल वागणार. तर अशा पद्धतीने तुम्ही गुगल सर्च कन्सोलच्या बाबतीत फुल इन्फॉर्मेशन्स घेऊ शकता. गुगल सर्च कन्सोलच्या बाबतीत इन्फॉर्मेशन्स जर तुम्हाला भेटलं
तर त्या बाबतीत तुम्हाला एकदा स्ट्रेंथ कळाली, एकदा कसं वापरायचं कळालं, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं करिअर ग्रोथ करू शकता. ब्लॉगिंगमध्ये तुम्ही यशस्वी गुगल सर्च कन्सोलमुळेच होऊ शकाल. कारण गुगल सर्च कन्सोलमुळे तुम्हाला तुमच्या ब्लॉगिंगची स्ट्रेंथ कळणार आहे. ब्लॉगिंगमध्ये एकूण एक गोष्ट महत्त्वाची आहे, तर कोणतीही गोष्ट मिस करू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.